आज 24 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय आदिवासी सेना संविधान बचाओ देश बचाओ जन आंदोलन जागृती अभियान अध्यक्ष दीना उघाडे यांच्या नेतृत्वाखाली जनवन विभाग कार्यालय नाशिक, आदिवासी विकास भवन, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। दिंडोरी पेठ इगतपुरी तालुक्यातील वनपट्टेधारक, वनविभाग, कंत्राटी कामगार, वॉचमन यांना काढून टाकलेले यांना लवकरात लवकर यांना कामावर सामावून घेणं आणि यांचे वेतन भत्ते रोजंदारीचे वाढवून मिळावे याबाबत तीव्र आंदोलन करण्यात आले। आदिवासी विभागाचे आयुक्त यांना निवेदन पेठ दिंडोरी इगतपुरी तालुक्यातील शबरी आवास योजनेतील गोरगरीब लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल योजना वंचित लाभार्थ्यांना मिळावी आणि पेठ दिंडोरी तालुक्यातील पीएससी केंद्रातील कर्मचारी वर्ग यांनी स्थानिक राहावे, यासाठी येणाऱ्या पेशंटचे चांगल्या प्रकारे उपचार करावे आणि त्यांना योग्य प्रकारे सेवा देण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले। आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी रस्त्यांची कामे लवकरात लवकर चालू करावी आणि बरेच ठिकाणी खड्डे पडलेले आहे ते लवकरात लवकर बुजवावे याबाबत निवेदन देण्यात आले। यावेळी उपस्थित अखिल भारतीय आदिवासी सेना अध्यक्ष दीना उघाडे, जिल्हाध्यक्ष सोमनाथ चौधरी, महिला जिल्हा प्रमुख मंगला राऊत, तालुका अध्यक्ष छगन गवळी, दिंडोरी उत्तम भुसारे, पेठ तालुका अध्यक्ष, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष धर्मराज चौधरी, यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि महिला वर्ग उपस्थित होते आणि शेवटी आंदोलन व्यवस्थितरित्या पार पडले। ज्यांनी गरिबांची बेईमानी केली तो कुठे सही राहणार नाहीये हे तुम्हाला मी असं स्पष्ट सांगतो। त्यांना नाचू द्या, किती नाचू द्या, किती उड्या मारू द्या, काही काळजी करायची नाही। आपली हा इतकी बेकार लागेल यांना काही हे भोगता भोगणार नाही। अहो, समुद्राचं पाणी पुरत नाही तर यांच्या हातामध्ये पैसे यांना मिळणार आहेत का, पुरणार आहेत का? आज 3 कार्यालयावरती आपण आंदोलन केलं, वन खात्यावरती केलं, त्या वन मंत्र्याला बसवलं, त्याकडे दिलं, मान्य केलं। कोण दुसऱ्याने, कुठला दुसऱ्याने काय अधिकार दिला त्याला? जे वन बिचारे मजूर 20-20 वर्ष त्या रोजगार हमीवर काम करतात, वाघाच्या जबड्यात काम करतात, इशूकाट्यामध्ये फिरतात, त्यांना साधं तुम्ही गुड देऊ शकत नाही, बॅटरी देऊ शकत नाही, काठी देऊ शकत नाही। कोणतं सरकारी, हा कोणता ठेकेदार आहे? आणि बिना बोलता बिना सांगता तुम्ही त्यांना बसून टाकलं। आपले माधुरी अधिकारी या जिल्ह्यात ठेवायचे नाहीत, आपण सांगितलं ते समजून गेले काय आहे म्हणून। या पद्धतीने जर आपल्या मागण्या पुढच्या मागण्या झाल्या तुम्ही सावध राहायचं। 27 नंतर आपण मुंबईतही जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो, फोन केला तर हजर व्हायचं। आता 27 पासून आदिवासी सेनेची गणमिलाला विसरू लागली। मी सावध केलं, मी या लोकांचा विचार केला हो आतापर्यंत, यांना बिचारांना त्रास नको, तुम्ही कसा बंदोबस्त दिला, तुम्ही काय काम केलं, पण यांच्या जीवावर ते माताचे, यांना पुढे करतात ते माझ्या मातावर। मी यांना विनंती करतो, पुढचं आंदोलन आदिवासी सेनेचं गरिबी काव्याचं राहील यांना महाराष्ट्रात। आपले प्रश्न 27 पर्यंत जर सुटले नाही, आपण आपल्या पद्धतीने जिल्हाधिकारी साहेबांना त्याच्यानंतर तुम्ही जायचं नाही, कशा पद्धतीने आंदोलन करायचं थोडं 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी, पेठ।